गाड़ी पे नहीं। घे बकरा घे. बंद कर. We are here in Pannadurg and we need to go more over there. Let's go. We are about to reach now. There is a little headache while traveling here. As you can see, the condition of road is all the way was similar. नमस्कार आजी. हा ह्या लेण्या इकडेच आहेत ना ह्या? आणि याच्या पुढे पण आहेत? हो, याच्या पुढे पण आहे. ओके. 28 आहेत सगळे. 28. आणि याची काय हिस्ट्री आहे? ते सांगणारे ते तिथे आहेत. पन्हाळे काजूच्या लेणीमध्ये आपण आलेलो आहोत. तर इथे बऱ्यापैकी सिस्टीम. दोन दरवाजे दिसत आहेत. हे बरंच जुनं आणि प्राचीन आहे. कदाचित ही त्यांची किचन वगैरे असावी असा अंदाज आहे. Hi friends. Hi, I'm Praveena. अमृता. So we are here at Pannale Kazi and we are enjoying all the scenery here. You can see here old and ancient eras buildings are here, or we can call it as caves. साधारण मराठीत सांगायचं झालं 7व्या शतकातलं हे बरंचसं जुनं असं बांधकाम दिसतंय. पांडव लेण्यांच्या पण अगोदरचं असं वाटतं इथे. Lots of bat there inside, you can see. So we are not heading in. जुन्या काळाच्या पद्धतीचं जे बांधकाम आहे ते फार पक्क आहे आणि इथे अजूनही बघू शकता बरंचसं बांधकाम आहे. इथे नंदी दिसतोय आपल्याला आणि मंदिराचे अवशेष असल्यासारखं वाटतं बघा. खिडक्या साधारण आत्ता लावलेल्या असाव्यात असं मला वाटतंय. आतमध्ये अंधार असल्या कारणाने आपण जाऊ शकणार नाही कारण आतमध्ये बॅट्स आहेत. सॉलिड. इथे फाउंटन सारखं किंवा नाणी घरासारखं दिसतंय. ऑल ओव्हर बघू शकता. इकडनं नालीची व्यवस्था आहे जुन्या काळातलं, बिलकुल जसं आहे तसं. कदाचित हे नाणीघर असावं कारण इथे पायऱ्या दिसतात आहे आणि मध्ये असं एक बाथ टब किंवा आपण त्याला म्हणू हौद असल्यासारखं स्ट्रक्चर इथे आलेलं आहे.
गेनवरती बघितलात तर खूप सगळ्या रूम्स त्या अवेलेबल आहेत. साधारण एकूण 18 केव्स किंवा लेण्या इथे आहेत. ऑसम. बांधकाम किती पक्क असेल. सध्या ह्याच्यातनं पाणी झिरपतं आणि बराचसा थंडावा पण आहे. कदाचित ही शय्या असावी. बघू शकता तुम्ही. आणि प्रत्येक एका गृहाला असं एक न्हालीसारखं स्ट्रक्चर आहे इथे. फार भारी. आतमध्ये काय असावं. लेट्स हेड इन. वाव, इट इज जस्ट अ अमेझिंग प्लेस एव्हर आय हॅव सीन. पण ह्याच्यामध्ये पाणी भरलं आहे त्याच्यामुळे कदाचित आपण आज जाऊ शकणार नाही. बट इट इज जस्ट अ अमेझिंग प्लेस. ह्याच्यामध्ये मूर्ती दिसते बट वी कांट सी इट क्लिअर. बांधकामाची शैली फार युनिक दिसते इथे. आणि अजूनही बरंचसं शाबूत आहे हे सगळं. जुन्या काळातलं नाल्यांचं स्ट्रक्चर किंवा पाणी साठवण्याची पद्धत ही फार वेगळी होती. हे कदाचित उच्चभ्रू लोकांसाठी असलेलं एक शयनगृह आहे जिथे बाहेर पहारेकऱ्यासाठी शय्या व्यवस्था आहे. आणि आतमध्ये सुद्धा आता असं वाटतं की ऑलमोस्ट सगळ्या लेण्या ह्या एकसारख्याच आहेत. आतमधल्या साईडने किंवा आतमधल्या बाजूने बघू शकतो आपण. इथे हे बरंच विस्तृत दिसतंय आणि त्या साईडच्या रूमला इथे बघू शकतो आपण खिडकी आहे. वाव. पूर्णपणे एका डोंगरात किंवा एका दगडात कोरलं गेलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. बरीचशी आंब्याची वनं इथे आहेत. वेगवेगळ्या मुद्रेतील अवस्थेत आपल्याला पाहायला भेटते. मला वाटते बघ देवा विष्णू ह्यांचं इथे मला वंदन केलेलं दिसतंय. आणि इथे परत गणेशाची मूर्ती दरवाजाच्या उंबरठ्यावरती दिसते आपल्याला. तर आतमध्ये बघूया नेमकं काय आहे ते. ओके, इथे ही बैठक व्यवस्था केलेली आहे. फार जुन्या पद्धतीचं इथे
बांधकाम आहे. ही फट पडलेली असं दिसते आणि ह्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. तर आपण तिथे पोचलो असतो, बट इट इज नॉट पॉसिबल राईट नाव. बरंच जुनं बांधकाम असल्या कारणाने इथे एक बांधकाम पडलेल्यासारखं दिसतंय बघा. मंदिराचा अवशेष आहे तो. नागदेवतेचं मंदिर इथे बघू शकतो आपण. किती सुंदररित्या ते कोरलं गेलेलं आहे. ऐतिहासिक वास्तू ही आता ऐतिहासिक वास्तू राहिलेली नसून लोकांची संपत्ती झालेल्याचं चित्र इथे कळत आहे. कारण दरवाजे ही पद्धत जुन्या काळात नव्हती आणि इथे त्यांनी दरवाजे लावून याला लॉक सुद्धा लावलेलं आहे. दूरदर्शनवरती सुरभी नावाचं एक सिरियल लागायचं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तूंच्या घटना किंवा ते कुठे अस्तित्वात आहे याच्याविषयी बरीचशी माहिती दिली जायची. आणि एकदा पन्हाळे काजीविषयी सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख झालेला होता. रत्नागिरीच्या कुठल्या तरी गृहस्थांनी तो उल्लेख केलेला असावा असं मला वाटतं. आणि नेहमीप्रमाणे ह्या लेण्या फार युनिक आहेत. इथला भागाचं पळझड झालेली दिसते कारण सेम इतर गुहेंप्रमाणे इथे सुद्धा शय्या आहे सेम. आणि चला आपण बाहेरून जरा व्ह्यू घेऊयात नेमकं हे कसं दिसतंय. इथे एक शिळा लावलेली आहे. हो, इथे एक शिळा लावलेली आहे आणि बॅक साईडला बघू शकता एक मंदिरासारखं किंवा बैठक के तर स्ट्रक्चर असं दिसतंय आणि फार स्वच्छ आणि चांगलं दिसतंय बघा. कदाचित हे मंदिर असावं किंवा मधल्या साईडने गोल घुमटाचा सुद्धा इथे आभास होतोय. दरवाज्यावरचे पहारेकरी बुवा इथे बसलेले आहेत. दुसऱ्या साईडने पण सेम आणि गोल घुमटाकार त्याचं वरच्या बाजूला दिसतंय आपल्याला. आधीचं बांधकाम ते आधीचं बांधकाम फक्त कोरून. हो, हे मंदिरच आहे पण हे कसलं आहे हे आपण जाणू शकत नाही कारण आतमध्ये लावून आपण प्रयत्न करून पाहतोय तर हे शिवाचं मंदिर असल्याचा भास झाला आपल्याला. भास नाही, हे अस्तित्वात आहे. सॉरी.
ही मंदिरं असण्याची शक्यता दिसते. दरवाजावरती सुद्धा बारकाईने नक्षीकाम केलेलं आहे. Now this is the end of Pannadekazi caves. So let's see the last cave. बऱ्यापैकी पिंडीचे अवशेष इथे दिसतात आहे आपल्याला. मला वाटतं इथे ताम्रपत्र असण्याचा उल्लेख केला गेला आहे. तर आता बघूयात आपण इथे कुठे मिळतंय का ते. नंदीची दिसतात आहे. सो ही नदी आहे. हॅलो व्ह्युअर्स, इथे एक ताम्रपत्र असण्याचं आम्ही ऐकलेलं होतं, पण इथे तसं काही आम्हाला भेटलेलं नाही आहे. पुढे आणखी बघूयात, चौकशी करूयात. काही लोक समोर भेटलेली, त्यांना एकदा विचारून बघतोय आणि मग बघूयात इथे आहे का. उत्खनन झालं. हां ते उत्खनन झाल्याच्या नंतर स्टार्ट टू एंड पूर्ण मातीमध्ये गाळले गेले होते सगळे. हां आणि नंतर मग शासनाने अण्णा शिरवारने शोध लावला, दाभोळीच्या अण्णा शिरवार. हां आणि या 7व्या शतकातलं आपण 8व्या शतकातलं काय सांगू शकतो, 9व्या शतकात काय सांगू शकतो आपण, काय सांगू शकतो. हां 1972ला याचा डिस्कवर झालेला आहे. हो हो आणि दुसऱ्या शतकापासून 14व्या शतकाचं सगळं त्याचं हे झालेलं आहे. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये वज्रयान पंताने जर याचा ताबा जर घेतला असेल, वज्रयान पंत. वज्रयानाने त्याच्यानंतर मग विनयाने त्याचा थोड्यात फेरबदल केलेला आहे. हां त्याच्या पुढचे नाथ संप्रदाय, शिलारकाळी असे सगळे केव्ज आहेत. म्हणजे 29 केव्ज पैकी 28 केव्ज इकडे आहेत आणि 29वा केव्ज बागवाडीमध्ये. त्या 28 केव्ज मध्ये संपूर्ण ही 28 जी केव्ज आहेत ही वज्रयान पंत, हिनयान, नाथ संप्रदाय आणि शिलारकाळी अशी संपूर्ण आहेत. म्हणजे ही त्यावेळेला जी ही केव्ज आहेत त्याचा वापर म्हणजे त्यावेळेला ध्यान साधना करणे किंवा त्यांना कुठल्या प्रकारचा बैठक व्यवस्था असेल त्यासाठी त्यांनी एक नदीचा पाण्याचा आसरा जवळ असल्यामुळे त्यांनी हा इथे खोदलेलं आहे सगळं. तुम्ही आता प्रत्येक केव्ज मध्ये गेला तर तुम्हाला प्रत्येक केव्जची अलग अलग हिस्ट्री आहे. काही नाथ संप्रदायाची आहे, त्याच्यामध्ये त्यांचा साधू असतील असे कोरलेले आहेत. या पहिल्या केव्ज मध्ये गेला तुम्ही, तुमच्या लगेच बारकाईने लक्षात येईल की त्याच्यामध्ये बौद्ध प्रतिमा आहेत. आता इथून तुम्ही आतमध्ये गेलात, हा फर्स्ट केव्ज आहे, हा वज्रयान पंथाचा आहे. त्याच्यामध्ये हिनयान पंथाने त्याच्या प्रतिमेचा थोडाफार फेरबदल केलेला आहे. त्या 7 बौद्ध प्रतिमा आहेत ना, त्यांच्या पहिल्या बौद्ध प्रतिमेला नाव सखी आहे, विपक्षी, सप्तमा अशी प्रत्येकाची वेगवेगळी 7 बौद्ध प्रतिमाची नाव वेगळी आहेत. आणि ही दुसऱ्या शतकामध्ये त्याचं उत्खनन म्हणजे त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या शतकात त्याच्यात थोडा फेरबदल केलेला आहे. अशी संपूर्ण हिस्ट्री याची अलग अलग आहे. आणि जर 5 नंबर केव्ज मध्ये गेला तर तुम्हाला अक्षोभेची मूर्ती आहे, मुद्रा स्पर्श, मांजी बघितली. हो हो आतमध्ये तुम्ही गेलात की पुढच्या 5 नंबर केव्ज मध्ये आहे भूमी मुद्रा स्पर्श म्हणून मूर्ती. भूमीला स्पर्श करताना त्या मूर्तीचा भाग दाखवलेला आहे. ही 10व्या शतकातली मूर्ती आहे. अशी हो पाहिली ती 10व्या शतकातली आहे. आणि जर 10व्या नंबर केव्ज मध्ये गेलात ना तर महाचंड रोषणाई म्हणून देवीची मूर्ती ती ते बसवलेली आहे. त्या केव्ज मध्ये आणून बसवलेली आहे त्यावेळेची संपूर्ण ती दाखवलेली आहे. आणि त्याच्या पुढे सगळे नाथ संप्रदाय असतील, शिलारकालीन. तो गणपती आहे तो नाथपंथी गणपती 21 नंबर केव्ज मध्ये.
कैलास मंदिर बघितलं, हा कैलास मंदिर हो पुढे कैलास मंदिर, आतमध्ये ते गणपती मंदिर आहे ना, हां त्याच्या बाजूचं मंदिर आहे ना, 19 नंबरचं कैलास मंदिर. त्याचं संपूर्ण रामायण आणि महाभारत कार्विंग केलेले आहे. हां ते संपूर्ण त्यावेळेस पाहिलं तिथे आम्ही वेगवेगळ्या पोजेसमध्ये हे दिलेलं आहे. वर ते असं नाही, असं वरती आहे घुमटाकारमध्ये. ते इथे श्रावणबाळ कावड आहे, इथे समाधी दाखवलेली आहे, हो. छोटे छोटे वानर आहे, तिथे शंकर पार्वती आहे, इकडे त्यावेळेला लंकाग्रहण दाखवलेलं आहे. असं बघितले का? बघितलेत आतमध्येच ना घुमटाकार, असं दाखवलेलं तिथे आहे. असं गोल आहे. परत या साईडला परत तिकडे त्यांनी हनुमानाने पर्वत उचलले, द्रोणागिरी दाखवलेले आहे, दिसलेले कृष्णाने पण हे दाखवले, सगळे वेगवेगळे ते दाखवलेले कार्वी. परत शेषनाग असेल, प्रत्येक वेगवेगळे शेषनागाचं असेल. पाहिलं. फक्त एवढाच की दुसऱ्या शतकापासून 14व्या शतकाची केव्ज आहे आणि वज्रयान, हिनयान, नाथ संप्रदाय, शिलारकालीन अशी संपूर्ण केव्ज दाखवलेले आहेत संपूर्ण. दादा तुमचं नाव काय? माझं प्रणील जाधव. थँक्यू. केव्ज ऑफ पन्नायकाची जर तुम्हाला जे अभ्यास करायचा असेल तर केव्ज ऑफ पन्नायकाची NM देशपांडेंचा बुक आहे, त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता. ओके थँक्यू, धन्यवाद काका. सध्या आपण उन्हावऱ्याला आलोय, तिथे गरम पाण्याचे झरे आहेत, तर बघूयात की कोणते. हे पाणी खरंच गरम आहे, अक्षरशः खूप जास्त गरम. बघू शकता वाफ येते आहे बघा. होय म्हणते शाना.